तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मलकापूर शहरातील गोपालकृष्ण नगर मध्ये गत काही वर्षांपासून रहदारीचे रस्ते अगदी उखडलेले आहेत। त्यातील लोखंड व आसाऱ्या काँक्रीटच्या बाहेर आल्याने या रस्त्यावर अनेकदा अपघात घडतात। दरम्यान 8 मे रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास स्थानिक रहिवासी शिक्षक काकडे हे आपल्या 9 वर्षाच्या मुलीला घरी घेऊन येत असताना त्यांच्या गाडीमध्ये रस्त्यातील एक आसारी अडकली। त्यामुळे सदर शिक्षक आपल्या मुलीसह गाडीवरून खाली पडले। गाडीचा वेग कमी असल्यामुळे मोठा अपघात झाला नाही, परंतु लहान मुलगी व काकडे यांना गंभीर दुखापत झाली। रस्ता दुरुस्ती अभावी झालेल्या या अपघातामुळे स्थानिक नागरिक कमालीचे आक्रमक होऊन त्यांनी मलकापूर नगर परिषद अभियंता मिलिंद ठोंबरे यांना घटनास्थळी बोलावून चांगलेच धारेवर धरले। अभियंता मिलिंद ठोंबरे यांनी 4-5 दिवसात आपण या रस्ता दुरुस्तीचे काम करून देऊ असे आश्वासन दिल्यावर नागरिकांनी समाधान व्यक्त करून परतीचा मार्ग काढला। याबाबत नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन तात्काळ शहरातील रस्ता दुरुस्तीचे काम करण्याची मागणी शहरवासियांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता मलकापूर वरून अनिल कुमार गोठी। माझं नाव महादेव त्र्यंबक काकडे। मी गोपालकृष्ण नगरमध्ये राहतो। बुलढाणा रोडवरून घरी जात असताना जो सिमेंटचा जो रोड आहे त्या रोडवर साधारणतः एक 4 ते 5 फुटाची जी आसारी आहे लोखंडाची ती वर आलेली होती। माझी गाडी हळू स्पीड नव्हती, पण तरीसुद्धा ती जी वर आलेली जी आसारी आहे ती गाडीच्या ड्रममध्ये अडकली आणि माझी मुलगी आणि मी आमचा दोघांचाही म्हणजे बऱ्यापैकी चांगला अपघात झाला आणि सध्या मुलगी जखमी अवस्थेमध्ये आहे। तरी प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांनी तो जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून अनेक नागरिकांना हा जो होणारा त्रास आहे, जीव घेणा त्रास आहे, हा भविष्यात होणार नाही। हा जो अपघात झाला आहे या रोडवरच्या सगळ्या ज्या सळया आहेत ह्या उघड्या पडल्या आहेत। मागच्या वर्षी एका माणसाच्या पोलीस जमणार होते ते आणि त्यांच्या पायात ही सळई ऐकून ते पडले आणि 1 महिन्याने ते वारले। आज हा मोठा या ठिकाणी अपघात झालेला आहे। 7-8 वर्षाची एक मुलगी आणि एक शिक्षक आहे, त्यांना माहीत नाही त्यांच्या गाडीमध्ये ती सळई अडकली आणि ते गंभीर घायल आहे। या ठिकाणी आता नगर परिषदचे अभियंता आलेले आहेत, त्यांना सगळ्या कॉलनीतर्फे विनंती आहे की ह्या रोडची दुरुस्ती प्रथम प्राधान्याने करण्यात यावी, अन्यथा या ठिकाणी काही जरी झालं तरी त्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेवर राहील। संतप्त भावना आहेत लोकांच्या। इकडे शेवटचा हा भाग असल्यामुळे या भागाकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे नगर परिषदचा, असा आमचा ठामपणे आरोप आहे।